तर आम्ही निघालो आहोत आज गावी आणि खूप मज्जा केली. आता ती मज्जा दाखवणार आहे तुम्हा सगळ्यांना. आता या गाडीत आम्ही बसलो आहे. हे बघा मावशी, आम्ही इतके हसण्याचं कारण असं की मस्त हॉरर स्टोरी चालल्या आहेत गाडीत. आम्ही मस्त मध्ये मध्ये सगळे जोक मारतो आहे. म्हणजे असे सगळेजण असले ना की फक्त बसून राहिलो ना तरी कोणता तरी जोक निघतो. असं सगळं चाललं आहे. आणि मी बघा किती छानपैकी व्हिडिओ काढते, किती छान दिसते मी. आणि हे जे खाली तुम्हाला आता काही हिरवं हिरवं दिसलं ना ते आमच्या चिमण्यांची घरटी आहेत. हा माझा मामा. हा बोलतो की आम्हाला जामताला घेऊन जाणार का, या गाडीतून आम्हाला जागा आहे का जामताला जाण्यासाठी. तर मग आम्ही त्याला हो बोलले. आमचं गाव आहे ना जांबूत, आमच्या गावाचं नाव जांबूत आहे त्यासाठी. तर आत्ता हा माझा मामा, हे माझे काका, मावशी, मी आणि तिथे कोपऱ्यात माझी मम्मी बसले. तर आम्ही इतकी मज्जा केली ना गावी. आणि आत्ता कॅमेरा फिरवल्यानंतर हे लोक कॅमेरे का फिरवतात यार मध्येच व्हिडिओमध्ये, मला काही कळत नाही. आणि मग त्यानंतर आपण पुढे वळूयात. आम्ही गावी पोचल्यानंतर हा आमचा राया आणि हा आमचा चिंबू, ह्यांना दोघांना मस्तपैकी कुरवाळलं. आणि हा बघा सगळा मातीतून लोळून आला आहे आणि आम्हाला सगळे ते माती आमच्या पॅन्टला, आमच्या कपड्यांना पुसतोय ती माती. बघा तरी पण खूप प्रेम येतं ना ह्यांच्यावरती आपल्याला. आणि जे मागे तुम्हाला झाड दिसते ना ते कढीपत्त्याचं झाड आहे. मग गावी गेल्यानंतर असं मस्त जेवणासाठी कढीपत्ता तोडून आईला देणं, मग ते जेवण बनवणार आहे. वेगळीच मज्जा असते ना गावी, खूप मजा येते गावी ना सगळ्यांना. तर आत्ता अशी मस्तपैकी बॅग खाली ठेवले, कारण हा दिसतोय ना तुम्हाला तो सगळी बॅग पाडणार ती. आणि हा आमच्या दोघांचा किती क्यूट फोटो. हे वेगळे कोणत्या तरी पक्षीत म्हणून ह्यांचा फोटो काढला. आणि इकडे मी छानपैकी गाणे गाते आणि हे सगळेच माझ्यासाठी टाळ्या वाजवतात. म्हणजे विचार करा मी किती छान गाणं गाते ते. एवढे पण काय छान नाही गात, कॉपीराईट्स लागतील म्हणून तो म्यूट केला आवाज. ते कोपऱ्यात आहेत ना ते माझे बाबा आहेत. आणि हे इतकं सगळं गाणं गाऊन झाल्यानंतर अजून भरपूर जणं गाणं गायचे. ही माझी मावशी ही गाणं गाते आता. कोणतं गाणं ते तर मला पण माहिती नव्हतं. आणि तिला पण माहिती ना, ते बघून असतं बघा ते काय गं त्याचं नाव, कॅरिओके. ते त्याच्यासाठी ते बघून असतं बघा, ते लिहिलेलं असतं. मग आपण ते बघून गायचं गाणं ते वालं होतं. हे माझे काका, आम्ही मस्त डान्स करतोय बसल्या बसल्या. गाणंच असं होतं की डान्स करावंशी वाटलं. बघा हिलाही ना कोणीतरी ना ॲक्टिंगमध्ये काम दे, ही तर अवॉर्ड विन करेल सगळे ॲक्टिंगमध्ये. एवढी बघा किती ॲक्टिंग ह्यायची. सगळे आम्ही हिच्याकडे बघून हसतोय मगाचपासून. बिचारीला वाईट वाटलं असेल पण काय नाही. ही माझी आई गाणं गाते, एकदम जुनं गाणं गात होती म्हणून आमचे हे सगळे असे एक्सप्रेशन आहेत. बिचारे काका किती वैतागलेत. चला गाणं कधी संपतं असं झालेलं आम्हाला. आता हे मस्त अंथरून टाकून आमचं चाललं आहे, म्हणजे झोप आली की पटकन झोपून घ्यायचं. काकांचे एक्सप्रेशन. आणि आत्ता आम्ही अशापैकी मस्त बसलो आहे. हे जेवणाच्या अगोदरचे, मग अशी दाखवलेलं ते जेवणाच्या नंतर होतं. हा दुसऱ्या दिवसाचा सीन. हे माझ्या चिंबू आणि माझी मावशी. मग आम्ही सकाळी नाश्त्यासाठी गेलेलो तेव्हाचे हे फोटो. मस्त कुल्फी वगैरे खाल्लेली, गरम होतं ना बाहेर खूपच. आणि हे फुलांची बाग आहे, झेंडू असतो ना त्याची बाग ही पूर्ण. तेव्हा मस्तपैकी फोटो काढले. हे बघा किती भारी सनसेट आहे. आणि आत्ता आम्ही परत दुपारी जेवणासाठी बाहेर गेलो होतो. मग घरी आल्यानंतर परत कपडे चेंज करून परत त्या बागेत जाऊन फोटो काढले. हे सगळे मधले व्हिडिओ आहेत. आणि माझ्या मम्मीबरोबर पण फोटो काढले बघा, रेड मॅचिंग झालं आहे. हा आमच्या घराच्या समोरचा परिसर, सकाळचा व्हिडिओ. आणि ती जी होती ना ती माझ्या बाबांची गाडी होती आणि ती स्कूटी पण माझ्या बाबांची आहे. माझ्या काकांची गाडी तिकडे मागे कोण्यात लावलेली आहे. हे जे पिवळं दिसते ना ते खुराड आहे कोंबड्यांचं, म्हणजे तिकडे कोंबड्या ठेवतात. आणि मग कैरी तोडायला गेलेलो आणि मग हा व्हिडिओ काढला. आणि दुसरी गोष्ट, आमच्या झाडाला पण कैऱ्या आहेत पण त्या वेस्ट होतील ना तोडल्या तर, म्हणून दुसऱ्यांच्या झाडावरच्या तोडायला गेलेलो आम्ही. म्हणजे बघा माझं काय डोक्यालेटी आहे, किती हुशार आहे मी. हा माझा मामा. ह्याला मी एक प्रश्न विचारलेला की अशी एक गोष्ट सांग जी आपण खायला आणतो पण खात नाही. तर माझा मामा बोलला नाही माहिती मला, जाऊ दे सोड, मी इतकं हुशार नाही आहे. असं त्यांनी एक जोक मारलेला. तो काय बोलला मी तेच सांगते. आणि मी बोलली की ती गोष्ट म्हणजे डिश आहे. तेव्हा बोलला असं थोडी नसतं, असं तर काय, तो गॅस पण असतो, भरपूर गोष्टी असतात, तू एकच नाही असे चूज करू शकत. मी बोलले जाऊ दे ना मामा यार, एक प्रश्न विचारलेला आहे तो पण, त्याच्यात पण असं करणार तू आता.
असं झालेलं आमचं. आणि माझी मावशी ना ती मस्त असे कांदे साफ करत होती आणि रात्रीची वेळ होती ना, मग हे दोघं बघत होते की कोण येतं आहे नाही येतं. पूर्ण घराची, आमची, त्या गेटच्या आत जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची रक्षा करण्यासाठी हे दोघंजण इथे बसलेले. हे माझे बाबा मावशीला बघत होते. मग सकाळी उठून मी हा फोटो काढला. तिसऱ्या दिवशी परत आम्ही बागेत गेलो. तुम्हाला आणि हे बघा कैऱ्या किती छान आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हे सारखे सारखे काय बागेत जातात, पण तिकडे गेल्यावरती ना तुम्ही सगळीकडे फिराल सारखे सारखे. मग आम्ही आमच्या घरी आलो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, पुढचा व्लॉग उद्या नक्की येईल.